नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालयामध्ये कारण की आज आपल्या शाळेमध्ये आहे आनंद बाजार आणि आज आपण त्याच्यावरतीच व्लॉग शूट करणार आहोत। कृपया पालकांना विनंती की सर्वांनी आता बाहेर जायला काही हरकत नाही। थोड्याच वेळात त्यांचं स्वागत होत आहे। घडी विकायची कृपया पुढील आदेश आल्याशिवाय कोणी आणि शाळेमेजींनी आनंद बाजार मध्ये स्टॉल लावले आहेत ना, त्यांनी त्यांचा मेन्यू इथे ठेवला आहे आणि मीनी पण स्टॉल लावलेला होता म्हणून मीनी पण तिथे मेन्यू ठेवला। भरपूर विद्यार्थ्यांनी इथे स्टॉल लावलेला होता आनंद बाजार मध्ये आणि त्यांचे मेन्यू पण खूपच सुंदर असे होते। आणि माझ्या जीवनातला मीनी पण पहिला स्टॉल लावलेला होता आणि माझा मेन्यू होता पोंगा बटाटा आणि दाल पकवान, ते पण 20 रुपये प्लेट। आणि सांबार स्टॉल लावलेला आहे। स्टॉल धारकांनी आतापर्यंत टेबल नोंदवलेला आहे, परंतु त्यांना टेबल मिळाले नाही असं कोणी असेल तर त्यांनी त्वरित स्टेजजवळ संपर्क साधायचा आहे। आता सर्व विद्यार्थी इथे खाली बसलेले आहेत आणि ते वाट बघत आहेत की प्रमुख पाहुणे केव्हा येतील आणि आम्ही आनंद बाजार मध्ये मस्त मस्त पदार्थांवरती ताव मारू। बघा मित्रांनो, किती सुंदर असे विद्यार्थ्यांनी मेन्यू ठेवलेले आहेत। त्यांचे पण मेन्यू खूपच सुंदर असे होते। बघा किती सुंदर पदार्थ आहेत ते। धारकांना दिलेल्या प्लेट, त्या प्लेट मध्ये आपण खाद्यपदार्थ आणून ताबडतोब डायट जवळ आणायचं आहे। थोड्याच वेळात प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे। सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तीचं प्रदर्शन करायचंय, शांत बसायचं आहे। त्यांचं 5 मिनिटाचं जे भाषण आहे, फक्त 5 मिनिटाचं, कदाचित 3 मिनिटाचं पण असू शकेल, ते आपण शांततेत ऐकूया आणि आपण आपल्या आनंद बाजाराला सुरुवात करूया। चला, प्रमुख पाहुणे आले आणि आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापक सरांनी त्यांचा सत्कार केला आणि आनंद बाजाराला सुरुवात झाली। सविता दत्तार मॅडमांना विनंती करतो, भंडारी साहेब आणि राजेश जोशी साहेब या चारही परीक्षक आणि त्यांच्यासोबत आलेल्या पाहुण्यांनी, आमच्या छोटे बंधूंनी, विद्यार्थ्यांनी आणि माझ्या स्टॉलवर माझी आई, आजी आणि माझा मामा त्यांनी फार मदत केली। आमच्या शाळेतल्या माझ्या मित्रांना आमचे पदार्थ खूप आवडले। आमच्या शाळेतल्या आमच्या मॅडमांनी आमच्या स्टॉलवर देऊन दाल पकवान खाण्याचा आनंद घेतला आणि आज माझा वेगळाच एक्सपिरियन्स होता कारण की मी पहिले पैसे घ्यायचा आणि खाऊन यायचा बाहेर आणि आज तर मीच दुकानदार बनला होता। बटाटा आणि दाल पकवान, त्याच्यामधून एकूण खर्च आला 600 रुपये आणि विक्री झाली 1200 रुपये आणि त्याच्यामधून प्रॉफिट झाला 600 रुपये। जीवनातली पहिली कमाई माझी 600 रुपये। बघितला असेल आमच्या शाळेतला आनंद बाजार, तर तुम्हाला नक्कीच
जावलेला असेल आणि बाळ आता पूर्णपणे खाली झालेला आहे आणि आमचा पण बिझनेस खूपच छान झालेला आहे. तरी तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय. मित्रांनो, आज आहे किशोर महोत्सवाचा दुसरा दिवस आणि आज आहे, कालच्या दिवशी बघितलं तुम्ही की आनंद बाजार होता आणि आज त्याचा दुसरा दिवस आहे. म्हणजे आज आहे किशोर महोत्सवाचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम. बघा मित्रांनो, या फलकावरती किती सुंदर असं ड्रॉइंग काढलेलं आहे आणि जे पण आता इथे कार्यक्रम होणार आहे, जे पण इथे सहभागी झालेले आहेत त्यांच्या डान्सचे लिस्ट आहे मित्रांनो. ही बघा. तर मित्रांनो, ही बघा, ही आहे आमची शेठ लालजी नारायणजी सार्वजनिक विद्यालय शाळा आणि आज जिथे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. बघा मित्रांनो, किती मोठा असा इथे राष्ट्रध्वज लावलेला आहे. आमचा जो डान्सचा ग्रुप होता ना, त्याची तयारी ठाकरे सरांनी आणि ढाकणे सरांनी आणि पाटील मॅडमांनी केली. हे बघा मित्रांनो, आमची डान्सचा ड्रेस किती सुंदर आहे आणि हा आमचा माझ्या वर्गातले मित्र बघा. तर आता झालेली आहे आमच्या कार्यक्रमाची सुरुवात. मित्रांनो, YouTube वरती सॉंग्स अलाउड नसतात म्हणून मी तुम्हाला गाणे ऐकवू नाही शकत, पण दाखवू शकतो ना. कार्यक्रमात पालकांची झालेली गर्दी आणि आमचा कार्यक्रम पण खूपच सुंदरसा होत होता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि माझ्या शाळेतल्या माझ्या मित्रांनी लवकरात लवकर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.